नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने भाग 2 चॅप्टर नंबर 5 टुवर्ड्स ग्रीन एनर्जी पार्ट 2. या आधीच्या भागात आपण बघितलं होतं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा, त्याच्याविषयी त्याची रचना वगैरे आपण बघितली होती. स्कीमॅटिक ऑफ थर्मल पॉवर प्लांट. आता आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, काही समस्या येतात, त्या आपल्याला या भागामध्ये बघायच्या आहेत. तर या समस्या कोणत्या ते आपण आता बघणार आहोत. प्रॉब्लेम्स. एअर पोल्युशन ड्यू टू बर्निंग ऑफ कोल, म्हणजे कोळशाच्या ज्वलनाने होणारे हवेचे प्रदूषण. म्हणजे एक तर कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यासारखे आरोग्यास घातक असणारे वायू वातावरणामध्ये उत्सर्जित होतात. म्हणजे बर्निंग ऑफ कोल रिझल्ट्स इन इमिशन ऑफ गॅसेस लाईक कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड अँड नायट्रोजन ऑक्साईड विच आर हार्मफुल टू द हेल्थ. दुसरी समस्या आहे, कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायूसह इंधनाचे सूक्ष्म कण सुद्धा वातावरणामध्ये सोडले जातात. यामुळे श्वसन संस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. अलॉंग विथ द इमिशन ऑफ गॅसेस ड्यू टू बर्निंग ऑफ कोल, soot particles are also released into the environment. This may cause serious health problems related to the respiratory system. तिसरी समस्या, यामध्ये वापरले जाणारे इंधन अर्थात कोळसा याचे भूगर्भातील साठे जे आहेत ते मर्यादित आहेत. यामुळे भविष्य काळात विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेच्या मर्यादा येण्याची शक्यता आहे. The reserves of fuel used in this method, that is coal, are limited. Therefore, in future, there will be limitation on the availability of the coal. त्यानंतर येतो आपण पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. म्हणजे दुसरं विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र ते म्हणजे अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्र. पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी. इन द पॉवर प्लांट बेस्ड ऑन न्यूक्लिअर एनर्जी ऑल्सो स्टीम टर्बाइन इज युज्ड. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रामध्येही जनित्र फिरवण्यासाठी वाफेवर चालणारे टर्बाइनच वापरले जाते. However, here the energy released by fusion of nuclei of atoms like uranium or plutonium is used. जनित्र फिरवण्यासाठी इथे युरेनियम अथवा प्लुटोनियम सारख्या अणूंचा अणुकेंद्रकाच्या विखंडातून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. The energy in the steam rotates the turbine which is turned drives the generator producing electricity. म्हणजे या वाफेच्या शक्तीने टर्बाइन फिरते, ज्यामुळे जनरेटर फिरून विद्युत निर्मिती होत असते. याची रचना आपल्याला इथं खाली दाखवलेली आहे. इथं खाली दाखवलेलं आपल्याला अणुविभाजनासाठी अणुभट्टी म्हणजे अणुभट्टी तयार केलेली असते. न्यूक्लिअर रिॲक्टर फॉर न्यूक्लिअर फ्युजन. त्यानंतर त्याचं पुढचं आहे पाण्यापासून वाफेच्या निर्मितीसाठी यंत्रणा म्हणजे सिस्टीम फॉर स्टीम जनरेशन फॉर वॉटर. त्या पुढचं आहे वाफेवर चालणारे टर्बाइन, स्टीम टर्बाइन. त्यानंतर पुढचं आहे जनरेटर म्हणजे जनित्र. आणि नंतर त्यापासून मग तयार होते इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा. यासाठी इंधन लागतं युरेनियम किंवा प्लुटोनियम. आणि वाफेचं पुन्हा रूपांतर करण्यासाठी म्हणजे सिस्टीम फॉर कन्व्हर्जन ऑफ स्टीम बॅक इनटू वॉटर. अशा प्रकारची ही आपल्याला रचना
म्हणजे फ्लो चार्ट ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट इज शोन, म्हणजे अशा प्रकारची रचना आपल्याला दाखवलेली आहे. दस हिअर न्यूक्लिअर एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू थर्मल एनर्जी. आणि अशा प्रकारे इथे अणु ऊर्जेचे रूपांतर प्रथम औष्णिक ऊर्जेत होते आणि औष्णिक ऊर्जेचे रूपांतर वाफेच्या गतीज ऊर्जेत होते. म्हणजे थर्मल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. आणि शेवटी टर्बाईन व जनित्राच्या गतीज ऊर्जेत आणि शेवटी जनित्राच्या गतीज ऊर्जेत रूपांतर होऊन विद्युत ऊर्जा निर्माण होत असते. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ द टर्बाईन इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि हे आपल्याला स्टेप बाय स्टेप ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इज शोन इन फिगर. म्हणजे हे आपल्याला दाखवलेलं आहे. टप्प्याटप्प्याने ऊर्जा रूपांतर देखील दाखवलेलं आहे इथं. म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी अणुतील ऊर्जा, दुसरं आहे थर्मल एनर्जी म्हणजे औष्णिक ऊर्जा, त्यानंतर पुढचं दाखवलेलं आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे वाफेतील गतीज ऊर्जा, त्याच्या पुढचं दाखवलं आहे कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन म्हणजे टर्बाईनमधील गतीज ऊर्जा, आणि शेवटी तयार होते इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा. आता यामध्ये आपल्याला युरेनियम 235 युरेनियम 235 या अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याचे रूपांतर युरेनियम 236 या समस्थानिकात होते. आणि या युरेनियम 236चं अत्यंत हे अस्थिर असल्यामुळे त्याचे बेरियम आणि क्रिप्टॉन याच्यात विखंडन होऊन 3 न्यूट्रॉन आणि 200 मेट्रिक इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी ऊर्जा बाहेर पडत असते. म्हणजे व्हेन न्यूट्रॉन इज बॉम्बार्डेड ऑन ॲटम ऑफ युरेनियम 235 इट ॲब्सॉर्ब द न्यूट्रॉन अँड कन्वर्ट्स इनटू आयसोटोप युरेनियम 236. Uranium 236 being extremely unstable converts into atoms of barium and krypton through a process fission of releasing 3 neutrons and release energy. याही प्रक्रियेत निर्माण झालेले न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या अणूचे विखंडन करतात. The 3 neutrons generated in this process cause fission of 3 other uranium 235 atoms releasing more energy. अशा प्रकारे अणुविखंडनाची ही साखळी प्रक्रिया चालू राहते. The neutrons released in this reaction release more energy through fission of more uranium nuclei. This process of fission of uranium 235 continues and is called the chain reaction. अणु ऊर्जा केंद्रात ही साखळी प्रक्रिया नियंत्रित पद्धतीने घडवून आणून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेच्या साहाय्याने विद्युत निर्मिती केली जाते. त्यानंतर येतो आपण ते म्हणजे अणु ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आपल्याला इथं आराखडा दिलेला आहे. आणि ही आपल्याला दिलेली आहे केंद्रकीय विखंडन म्हणजे न्यूक्लिअर फिशन प्रक्रिया कशा प्रकारे होते ती, न्यूट्रॉनचं इथं शोषण कशा प्रकारे होतं आणि त्याचं विखंडन कशा प्रकारे होतं, आणि ही एक चेन रिॲक्शन शृंखला अभिक्रिया आपल्याला इथं दिलेली आहे. आणि इथं आपल्याला दिलेलं आहे स्कीमॅटिक ऑफ न्यूक्लिअर पॉवर पॉइंट. अणु ऊर्जेवर आधारित विद्युत ऊर्जा निर्मिती केंद्रात कोळशासारखे खनिज इंधन वापरले जात नाही. अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्युएल लाईक कोल. देअरफॉर प्रॉब्लेम्स लाईक एअर पोल्युशन डू नॉट अराइज. आणि त्यामुळे वायू प्रदूषणासारख्या समस्या इथं उद्भवत नाही. Also, if sufficient nuclear fuel is available, this can be good source of electrical energy.
शिवाय पुरेसे अणुइंधन जर उपलब्ध असेल तर अणु विद्युत ऊर्जा हा एक चांगला ऊर्जा स्रोत होऊ शकतो. परंतु अणु विद्युत ऊर्जा निर्माण करण्यातही काही समस्या आहेत. However, there are a few problems associated with nuclear power generation. मग हे प्रॉब्लेम्स कोणकोणते आहेत ते आपण बघूया. तर प्रॉब्लेम्स, फर्स्ट प्रॉब्लेम इज द products after fission of nuclear fuel are also radioactive and emit harmful radiation. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात आण्विक इंधनाचे अणुविखंडन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पदार्थामधून सुद्धा धोकादायक अशी आण्विक प्राणे बाहेर पडतात आणि अशा पदार्थाची म्हणजे त्याला आण्विक कचरा आपण असं म्हणतो विल्हेवाट कशी लावायची हा एक जटिल प्रश्न आहे. दुसरी समस्या आहे an accident in nuclear power plant can be very fatal. अणु ऊर्जा निर्मिती केंद्रात अपघात जर घडला तर त्यातून बाहेर पडणाऱ्या आण्विक प्राणांमुळे प्रचंड जीवितहानी होऊ शकते. This is because the accident may result in release of very harmful radiation. Power generation plant based on energy of natural gas. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र आपल्याला बघायचं आहे. In this plant, the turbine is run by a gas at very high temperature and pressure generated by combustion of natural gas. यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन वापरले जात असते. A flow chart showing various stages in power generation plant based on natural gas. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना खालीलप्रमाणे आपल्याला दाखवलेली आहे. यामध्ये आपल्याला दिलेला आहे कॉम्प्रेसर फॉर प्रेशर एअर म्हणजे काय उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर. त्यानंतर आहे कंबशन चेंबर म्हणजे काय ज्वलन कप्पा. त्यानंतर आहे गॅस टर्बाइन म्हणजे काय वायूवर चालणारे टर्बाइन. त्यानंतर आहे जनरेटर म्हणजे काय जनित्र. पुढचे आहे इलेक्ट्रिकल एनर्जी आणि त्यापासून तयार होते विद्युत ऊर्जा. आणि हे जे ज्वलन कप्पा आहे त्याला जाळण्यासाठी जो वापरला जातो तो नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू यासाठी वापरला जात असतो. There are three main sections in this type of plant. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. Pressure air is introduced into combustion chamber using a compressor. कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. In the combustion chamber, the natural gas burns in presence of air. तिथे ही नैसर्गिक वायू व हवा एकत्र येऊन त्यांचे ज्वलन केले जाते. The gas at very high temperature म्हणजे या कप्प्यातून आलेला अति उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू या टर्बाइनची जी पाती असतात ते फिरवत असतो. म्हणजे इन द कंबशन चेंबर द नॅचरल गॅस बर्न्स प्रेझेंट ऑफ एअर. द गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड इन द चेंबर रन्स द टर्बाइन. टर्बाइनला जोडलेले जनित्र द टर्बाइन देन ड्राइव्स द जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. आणि नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारी ही जी ऊर्जा असते या ऊर्जेचं रूपांतरण होत असताना आपल्याला दाखवलेलं आहे खाली या फ्लो चार्टमध्ये.
यामध्ये काय दिलेलं आहे तर केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस, नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा. त्यापासून कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस, म्हणजे नैसर्गिक वायू ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा. त्यापुढे कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन, म्हणजे टर्बाइन मधील गतिज ऊर्जा. त्यानंतर त्यापासून तयार होते इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे विद्युत ऊर्जा. The efficiency of this type of power generation plant is higher than that of power generation plant based on coal. कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. Moreover, since the natural gas does not contain sulfur, burning of natural gas results in less pollution. शिवाय नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषणही अतिशय कमी होते. The schematic of power plant based on natural gas is given in this figure. म्हणजे नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा जो आहे तो आपल्याला खाली दिलेला आहे. पान नंबर 52 वर तो आपल्याला दिलेला आहे. इलेक्ट्रिक एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट, म्हणजे विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण. इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस्ड ऑन फॉसिल fuels like coal, natural gas and nuclear fuels like uranium and polonium are not environment friendly. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखी आण्विक इंधने वापरून केलेली निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. It means that if electrical energy is generated using these fuels, it can lead to environmental degradation. म्हणजेच काय तर या ऊर्जा स्रोतांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. आता खाली काय दुष्परिणाम आपल्याला दिलेले आहे. पहिला, we have seen that burning of fossil fuels like coal and natural gas leads to emission of certain gases and soot particles. म्हणजे कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होत असते आणि ती हवेमध्ये मिसळली जात असते. This results in air pollution, आणि यामुळे हवा प्रदूषित होते. Incomplete combustion of fuels leads to formation of carbon monoxide, आणि इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइड तयार होत असतो. It adversely affects our health, आणि याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. दुसरं दिलेलं आपल्याला, it took millions of years for formation of fossil fuels like coal, crude oil and natural gases like LPG and CNG. Also the reserves of these fuels are limited. म्हणजे काय तर कोळसा, खनिज तेल, पेट्रोल, डिझेल यासारखी आणि नैसर्गिक वायू LPG, CNG यासारखी ही सारी जीवाश्म इंधने म्हणजेच खनिज इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागलेली आहेत. दे आर गिविंग टू डिप्लीट इन फ्युचर. शिवाय त्यांचे भूगर्भातील त्यांचे साठेही मर्यादित आहेत आणि त्यामुळे भविष्य काळात हे साठे कधी ना कधी संपणारच आहेत. इट सेड दॅट विथ द करंट स्पीड of their use, the coal reserves in the world would last for another about 200 years or so,
and the natural gas reserves for about 200 to 300 years. म्हणजे असं म्हटलं जातं की ज्या वेगाने आपण हे इंधनाचे साठे आता सध्या वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे जागतिक साठे जर आपण बघायला गेलो तर येत्या 200 वर्षातच हे संपुष्टात येतील. नैसर्गिक वायूंचे जे साठे आहेत ते येत्या 200 ते 300 वर्षातच संपू शकतात. तिसरं आहे, वी हॅव ऑल्सो डिस्कस्ड अबाउट द प्रॉब्लेम्स इन यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या आपण बघितलीच आणि याच्या हानीची जी शक्यता असते त्याच्या धोक्यांची पण आपण चर्चा केलेलीच आहे मागे. कन्सिडरिंग ऑल दीज पॉइंट्स इट कॅन बी सेड दॅट द एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसिल्स fuels and nuclear fuels are not environment friendly. या सर्व बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी जी विद्युत ऊर्जा असते ती पर्यावरण स्नेही नाही असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर पुढचा आपण भाग येतो तो म्हणजे काय, हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे काय, जलविद्युत ऊर्जा. कायनेटिक एनर्जी इन फ्लोइंग वॉटर or the potential energy in water reservoir is conventional source of energy. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा एक ऊर्जेचा पारंपरिक स्रोत आहे. इन हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट द पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर स्टोरेज इन डॅम is converted into kinetic energy of water. म्हणजे जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत केले जाते आणि हे जे वाहते पाणी आहे, गतिमान पाणी आहे, ते पाईपाद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाइन पर्यंत आणले जाते आणि त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे हे जे टर्बाइनची पाते असतात ती फिरवली जातात आणि टर्बाइनला जोडलेले जे जनित्र असतं ते फिरून विद्युत निर्मिती होत असते. द कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लोइंग वॉटर ड्रॉइज द टर्बाइन. द टर्बाइन इन द ड्राइव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. खाली आपल्याला दिलेले हे डिफरंट स्टेजेस इन हायड्रो इलेक्ट्रिक power plant. Water reserves with potential energy म्हणजे काय, पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा. त्यानंतर पुढे आहे वॉटर टर्बाइन म्हणजे काय, पाण्यावर चालणारे टर्बाइन. पुढचं आहे जनरेटर म्हणजे काय, जनित्र. आणि शेवटी त्यापासून तयार होते इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा. इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग विंड एनर्जी.